नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांचं आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. सगळ्यांनाच उत्कंठा होती की आता 2 दिवसांपूर्वी लक्षात घ्या जो लाभाचा निधी वितरणासंदर्भातली जी नोटीस होती ती पोर्टलवरती आली होती आणि साधारणतः 26 तारखेपासून लक्षात घ्या आजपासून जी पेन्शन आहे ती वितरण सुरू होणं अपेक्षित होतं. पण आज दिवसभरामध्ये देखील कोणत्याच लाभार्थ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये हा जो लाभ आहे तो वितरित झाले नाहीये. आम्ही देखील या संदर्भात माहिती घेत आहोत. पण हा लाभ आहे आज दिवसभरामध्ये का घोषित करण्यात आले नाहीये किंवा वितरित करण्यात आले नाहीये या संदर्भात अजून स्पष्ट असं ठोस असं कारण मिळत नाही. तर लक्षात घ्या आता पोर्टलवरती जरी गेलो असता त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची नोटीस नाहीये. तर लक्षात घ्या आज दिवसभरामध्ये अनेक ठिकाणी सांगण्यात येत आहे की हप्ते वितरण झालेलं आहे, पेन्शन आलेली आहे. पण लक्षात घ्या अजून पेन्शन वितरणाची कोणतीच प्रोसेस म्हणजेच लक्षात घ्या की जी पेन्शन वितरण अकाउंटमध्ये जमा व्हावं लागतं ती कोणत्या जिल्ह्यामध्ये पेन्शन आले नाही आहे. त्यामुळे लक्षात घ्या आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे दिव्यांग लाभार्थी असतील किंवा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत वृद्धापकाळ पेन्शन लाभधारक असतील त्यानंतर विधवा पेन्शनधारक असतील तर यांच्या मनामध्ये जी उत्कंठा होती तर शेवटी ती निराशेत परावर्तित झालेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या आता शासन कधी या संदर्भात वितरण करतोय हा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण का पुढील सुट्टीचे दिवस आहेत त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने या जे लाभार्थी आहेत संपूर्ण महाराष्ट्रामधील जे दिव्यांग लाभार्थी असतील किंवा वृद्धापकाळ पेन्शनधारक असतील विधवा पेन्शनधारक असतील त्यांची पेन्शन त्यांना वितरित करावी. कारण का इतर महिन्यांच्या तुलनेत फारच विलंब झालेला आहे तो पेन्शन वितरणाला. तर आपण देखील माहिती घेत आहोत पण आज दिवसभरामध्ये कोणालाच पेन्शन आली नाही आहे. पेन्शन वितरण सुरू झाल्या संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा.